गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मॅथ मित्र श्रीकांत सर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बरेच दिवस झाले काही कारणास्तव आपले नवोदयचे व्हिडिओ आले नाहीत, परंतु आता रेग्युलर आपले व्हिडिओ येत राहतील. नवोदयची परीक्षा सुद्धा जवळ आलेली आहे, त्यामुळे आपण नवनवीन व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धा परीक्षेसाठी ही व्हिडिओ उपयुक्त ठरतील. आज आपण पाहणार आहोत गणित इम्पॉर्टंट सराव चाचणी क्रमांक 2. तुम्ही सर्वांनी हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा, जेणेकरून येणाऱ्या नवोदय परीक्षेमध्ये तुम्हाला छान गुण मिळतील आणि तुम्ही नवोदयसाठी पात्र ठराल. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? खाली 4 पर्याय दिलेले आहे आणि आपल्याला विचारलं आहे जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता. आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या माहीत असतात किंवा जोडमूळ संख्यांच्या जोड्या माहीत आहेत. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या 8 आहेत. मग जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या दोन मूळ संख्यांच्या मधात एक संयुक्त संख्या असते त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. मग त्यासाठी आपल्याला मूळ संख्या माहीत असायला हव्या, परंतु आपल्याला 101 ते 200 पर्यंतच्या मूळ संख्या माहीत नाही. तरीही सुद्धा काही काळजी करायचं काम नाही. तरी सुद्धा आपण आपल्या कसोट्यांच्या आधारे आपण जोडमूळ संख्यांच्या जोड्या ओळखू शकतो. जर आपण पहिला पर्याय पाहिला, पहिल्या पर्यायामध्ये काय आहे? 119, 121 याच्या दरम्यान 120 ही संयुक्त संख्या आहे, परंतु 119 आणि 121 ही खरंच मूळ संख्या आहे का? कारण आपल्याला दोन्ही मूळ संख्या पाहिजे. तर आपण पाहिलं असेल, तुमचा 11चा वर्ग पाठ आहे. 11चा वर्ग असतो 121, म्हणजे याला 11ने सुद्धा भाग जातो. मूळ संख्यांची व्याख्या काय असते? ज्या संख्येला फक्त 2च विभाजक असतात, म्हणजे 2च अवयव, एक तर स्वतः आणि एक, त्यामुळे ही मूळ संख्या येणार नाही. त्यामुळे पहिला पर्याय आपला काय झाला? कट झाला. दुसरा पर्याय पाहू. दुसरा पर्याय आहे 127, 129. जर आपण पाहिलं 7 आणि 2 9 आणि 1 10, तर याला 3 भाग जात नाही. पण 9 आणि 2 11 आणि 1 12, तर या संख्येला 3ने भाग जातो. म्हणजे आपल्याला कसोट्या जरी पाठ असल्या तरी आपण मूळ संख्या ओळखू शकतो. म्हणजे ही मूळ संख्या नाही आहे. आणि ही मूळ संख्या जर असेल पण ही नसेल, तर मग ही जोडमूळ संख्येची जोडी होणार का? तर नाही होणार. तर हे पण पर्याय कट झाला. आता पहा 149 ते 151, जर हे सगळ्या कसोट्याच्या आधारे आपण विचार केला तर 149 ला 2 भाग जात नाही. 9 4 13 आणि 1 14, म्हणजे 3 ने जात, 6 ने जात, म्हणजे 149 ला कोणीच भाग जात नाही. आणि 151 ला सुद्धा कोण्या संख्येने भाग जात नाही. म्हणजे या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या आहे 150. त्यामुळे ही जोडमूळ संख्या असू शकते. आपण पर्यायावरूनच काढायचं आपल्याला. हे शेवटचा पर्याय सुद्धा पाहायचा. शेवटचा पर्याय, या पर्यायामध्ये 103 आणि 105 आहे. यामध्ये 5 या संख्येला एकक स्थानी 5 असल्यामुळे 5ने निशेष भाग जातो. म्हणजे ही पण मूळ संख्या नाही, म्हणजे ही पण जोडी जोडमूळ संख्येची नाही. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? तर आपण जोडमूळ संख्यांची जोडी ओळखू शकतो, पर्याय ओळखू शकतो. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दुसरा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. रोमन संख्यांमध्ये XLV चा अर्थ कोणता? तर आपल्याला याचा अर्थ आला पाहिजे. तर आपण रोमन संख्या पाहिल्या. आता बऱ्याचदा पहा, शिष्यवृत्तीमध्ये नेहमी हा प्रश्न येतो, असा प्रश्न, पण नवोदयमध्ये सहसा आलेला नाही. पण नवोदयमध्ये काही विचारू शकतात, त्यामुळे आपल्याला सगळे यायला हवं. आता X म्हणजे 10 हे सर्वांना माहिती आहे, परंतु L म्हणजे किती, V म्हणजे किती, V म्हणजे 5 हे पण सर्वांना माहिती आहे. परंतु पुढचे अंक, हे रोमन अंक आपण विसरतो. त्यासाठी एक ट्रिक्स आहे. काय लक्षात ठेवायचं? आपल्या सर्वांच्या घरी LCD टीव्ही असतो. LCD टीव्ही असतो ना, मग त्यावरून लक्षात ठेवायचं LCD माझा, मग माझाचा M, मग याचा चढता क्रम लावायचा. L म्हणजे 50, C म्हणजे 100 सेंचुरी, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. म्हणजे या क्रमाने जर तुम्ही लक्षात ठेवलं, LCD माझा म्हणजे माझ्या घरचा LCD, मग याचा चढता क्रम लावला 50, 100, 500 आणि 1000, म्हणजे आपला एकही प्रश्न चुकणार नाही रोमन संख्येमधला. मग आपल्याला विचारलं काय? विचारलं XLV. मग आता आपण काढून घेऊ.
एक्स यल व्ही. यामधला मोठा अंक कोणता आहे? तर यल. मोठा अंक यल आहे. एलचे किती होतात? 50. हे त्याच्या मागे आहे. मागे आला की तो मायनस होतो, कमी होतो. म्हणजे उत्तर कसं काढायचं? हे पुढं आहे, पुढं आला की प्लस होतो. म्हणजेच 50 मधून एक्स वजा करायची आणि त्यामध्ये 5 मिळवायची. म्हणजे किती होते पहा? 50 मधून 10 गेले, 40 राहिले. 40 अधिक 5 बरोबर 45, 45. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक सी. खूप सोपे प्रश्न असतात, पण जो विद्यार्थी सोपे प्रश्न चुकवत नाही आणि सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवतो तर त्याचे सर्व उत्तरे बरोबर येतात. आता प्रश्न क्रमांक 3 पाहूया. प्रश्न क्रमांक 3 पहा. 2 अंकी समसंख्यांची बेरीज व 2 अंकी विषम संख्यांची बेरीज यातील फरक किती? आपल्याला समसंख्यांची बेरीज काढायची, विषम संख्यांची बेरीज काढायची आणि त्यामधील फरक शोधायचा आहे. मग आपण क्रमवार समसंख्यांची बेरीज आणि क्रमवार विषम संख्यांची बेरीज या सूत्रानुसार जर आपण काढलं तर आपलं उत्तर लवकर येईल. मग क्रमवार समसंख्यांची बेरीज जर आपण सूत्र पाहिलं तर क्रमवार समसंख्यांची बेरीजचं सूत्र काय आहे? तर पहिली समसंख्या आपण किती अंकी पाहिजे आपल्याला? 2 अंकी. मग पहिली 2 अंकी समसंख्या 10 अधिक शेवटची 2 अंकी समसंख्या म्हणजे 98, 98 या दोघांची बेरीज करायची गुणेला एकूण संख्या. पण एकूण कोणत्या संख्या पाहिजे आपल्याला? तर एकूण 2 अंकी समसंख्याच पाहिजे, कारण आपण इथं समसंख्यांचं काढवलं. आपण एकूण 2 अंकी समसंख्या जर आपण विचार केला, 2 अंकी एकूण संख्या किती आहे? 2 अंकी एकूण संख्या 90, कारण 1 अंकी एकूण संख्या किती असतात? 9. 2 अंकी एकूण संख्या 90, 3 अंकी एकूण संख्या 900. मग 2 अंकी एकूण संख्या 90 आहे, तर यामध्ये सम किती आणि विषम किती? तर यामध्ये काय माहित आहे का? यामध्ये अर्ध्या सम आहे आणि अर्ध्या विषम संख्या आहे. मग आपल्याला काय पाहिजे इथं? पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुणेला एकूण 2 अंकी समसंख्या म्हणजे 45 डिवायडेड बाय 2 भागीला 2. मग यांची बेरीज करू आपण. 98 मध्ये जर 10 मिळवले तर इथे 108. 108 गुणेला 45 भागीला 2. मग दोन्ही भाग जातो. तर बेक बे पंच 10 आणि बेचूक 8. 54 गुणेला 45. मग यांचा जर तुम्ही गुणाकार करून पाहिला तर यांचा गुणाकार येतो 2430. हे निघाले आपल्याला समसंख्यांची बेरीज. आता विषम संख्येची बेरीज सुद्धा अशीच. फक्त सुरुवातीला विषम संख्या घ्यायच्या. पहिली 2 अंकी विषम संख्या 11 अधिक शेवटची 2 अंकी विषम संख्या 99. एकूण विषम संख्या आपण इथे काढलेलेच आहे 45 भागीला 2. जर आपण यांची बेरीज केली, आपण या दोघांची बेरीज केली तर उत्तर काय येते? 110. 11 अधिक 99 110 गुणेला 45 भागीला 2. इथे बे याच्या अर्धे जर झाले तर 55. उत्तर काय येतं? 55 गुणेला 45. जर तुम्ही याचा गुणाकार केला त्याचा गुणाकार येते 2475. इथे आहे 2430, इथे आहे 2475. म्हणजे आपलं उत्तर काय येईल पहा? 2475 वजा 2430. म्हणजेच पहा उत्तर किती आला आता. या दोघांची जर आपण वजाबाकी केली, तर आपलं उत्तर काय येते पहा. या दोघांची वजाबाकी केली तर आपलं उत्तर येते 45 45. त्याही पेक्षा सोपे टेक्स्ट काय पहा. ते जर आपण पाहिलं शेवटी काय उरलं? 54 गुणेला 45 म्हणजे 45चा 54 वेळा गुणाकार. आणि इथं काय उरलं? 55 गुणेला 45 म्हणजे 45चा 55 वेळा गुणाकार. इथे 54 वेळा गुणाकार, इथे 55 वेळा गुणाकार. म्हणजे इथे 1 वेळा गुणाकार शिल्लक आला ना, म्हणजे कोणाचा 1 वेळा शिल्लक आला तर 45चा. तर मग आपलं उत्तर काय येणार आहे? 45. पर्याय क्रमांक. या गणितांचा सराव जर आपण कंटिन्यू करत राहिलो तर आपल्याला हे सर्व गणित सोडवायला खूप सोपे जाते. आता पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. सोपा आहे, दिसायला पण सोपा आहे, पण बरेच विद्यार्थी चुका करतात. पहा काय म्हणते. खाली दिलेल्या आकृतीची म्हणजे मार्गाची, हा एक मार्ग आहे म्हणजे रस्ता आहे, तर या रस्त्याची परिमिती काढायची. मग परिमितीचं सूत्र सर्वांना माहिती आहे.
परिमिती म्हणजेच काय बाबा? तर परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. मग आपल्याला सर्व बाजू पाहायच्या आणि सर्व बाजूची क्रमवार बेरीज करायची. मग इथून सुरू करू आपण. पहा, इथे आहे 4, इथे 4 लिहिलं, अधिक इथे 4 एकूण. चालू आपण आता समोर समोर जाऊ. 4 अधिक 4. आता पुढं पहा, इथे 1, ही बाजू 1, ही बाजू मी एकही बाजू सोडायची नाही. इथून निघालो, इकडे जायचं, असं 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 सर्व बाजू मोजायच्या आणि सर्व बाजूंची बेरीज करायची. ती झाली परिमिती. हे इथे 1 दिलेले आहे, 1 किलोमीटर. इथे 4 किलोमीटर दिले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि वरची 10. म्हणजे हे सर्व किती झाले? 10 किलोमीटर. ही 4, ही 4 आणि 10. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 18 किलोमीटर. म्हणजे 18 किलोमीटर परिमिती येईल. म्हणजे 18 परिमिती कशाची आहे पहा? पर्याय क्रमांक सी. खूप सोपं आहे. तुम्हाला जर असेच छान छान आणि थोड्या आणखी काठीण्य पातळीची व्हिडिओ पाहिजे असेल आणि छान नवोदयचा सराव करायचा असेल तर आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या नवोदयचा अभ्यास करणाऱ्या किंवा शिष्यवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. राधाने सोमवारी 2 तास 45 मिनिटे व मंगळवारी 1 तास 40 मिनिटे अभ्यास केला, तर एकूण किती वेळ अभ्यास केला? एकूण किती वेळ म्हणजे आपल्याला सरळ सरळ यांची बेरीज करायला लागेल वेळेची. राधाने अभ्यास केला होता, तर राधाने सोमवारी किती अभ्यास केला? सोमवारी किती वेळ अभ्यास केला? तर सोमवारी अभ्यास केला बाबा 2 तास 45 मिनिट. आणि राधाने मंगळवारी किती अभ्यास केला? मंगळवारी अभ्यास केला 1 तास 40 मिनिट. हे काय दिलेलं आहे? तर हे आपल्याला वेळ दिली आहे. म्हणजे वेळ म्हणजे तास दिलेले आहे. म्हणजे त्याने किती तास अभ्यास केला राधाने. मग तासांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. मग 5 0 5, 4 4 8 आणि 2 1 3. तर इथे काय झालं? 3 तास 85 मिनिट. आता 85 मिनिट असते का? तर नाही. 85 मिनिट असते, पण त्यामधून आपण तास काढू शकतो, कारण 60 मिनिटांचा 1 तास होतो. मग या 85 मधून काय करायचं? 85 मधून 60 मिनिटं वजा करायचं. मग 85 मधून 60 मिनिटं वजा केले तर आपल्याला उरेल किती? तर 25 मिनिट. मग 25 मिनिट आणि हे जे वजा केलेले 1 तास आहे ते आपण तासाला नेऊन देऊया. म्हणजे 3 तासाचे आता किती झाले? 4 तास. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 4 तास 25 मिनिट. म्हणजेच उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. पुढला प्रश्न काय म्हणतो? खूप सोपा आहे, फक्त समजून घ्यायचा आहे. एका पेटीत 3 लाल 4 निळे 5 हिरवे चेंडू आहेत. ही पेटी काढून घेऊ किंवा एखादा डब्बा. पहा, पेटी काढली मी. या पेटीमध्ये 3 बॉल कसे आहे? 3 बॉल लाल कलरचे. हे 3 लाल कलरचे झाले. 4 बॉल वेगवेगळे निळ्या कलरचे आहे आणि 5 बॉल वेगवेगळे हिरव्या कलरचे आहे. असे एकूण बॉल किती झाले पहा आता. म्हणजे या पेटीत एकूण बॉल किती झाले? 5 आणि 4 9 आणि 3 12. म्हणजे 12 बॉल आहे या पेटीत टाकले. काय म्हटलं त्यांनी? एवढे चेंडू आहेत. एक चेंडू निवडल्यास निळा मिळण्याची शक्यता किती? आता हे पेटीत ठेवले आणि पेटीत काय केलं आपण? हात टाकला, पाहिलं नाही. न पाहता जर आपल्याला पेटीतून चेंडू बाहेर काढायचे आहे तर त्यांचं म्हणणं आहे निळा चेंडू येण्याची शक्यता किती? तर मग एकूण चेंडू किती आहे बाबा? तर एकूण चेंडू 12 आहे. मग यामध्ये निळे चेंडू किती आहे? निळे चेंडू 4 आहे. मग 12तली 4 एवढी शक्यता आहे निळा चेंडू निघण्याची. म्हणजे 4 1 4 लहान रूप देऊया आणि 4 1 4 4 3 12 म्हणजे 1/3. म्हणजे आपण 3 वेळा यामध्ये हात टाकला तर या 3 पैकी 1 वेळा निळा चेंडू येण्याची शक्यता आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक बी. खूप सोपं आहे, फक्त समजून घ्यायचं. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 7? राजूचे मासिक वेतन रुपये 12,000 असून अमोलचे वेतन त्याच्या
तीनात म्हणजे 3/4 आहे. म्हणजे जेवढे राजूचे वेतन आहे त्याचे 4 भाग करा. त्या 4 भागातला 3 भाग कोणाचं वेतन आहे, तर 3 भाग अमोलचे वेतन आहे. तर आपण अमोलचे वेतन काढून घेऊया. पहा आता अमोलचे वेतन काय म्हटलं त्यांनी. अमोलचे वेतन आहे राजूचे वेतन आहे 12,000. त्याच्या वेतनाच्या 3/4. याचे 4 भाग करा. 3 भाग हे अमोलचे वेतन. कसं काढायचं पहा. 4 एक 4, 4 त्रिक 12 आणि 3 त्रिक 9 आणि 3 शून्य देऊन द्यायचे. 1 2 3 म्हणजेच अमोलचे वेतन आहे 9,000. पण आपण जर पर्यायात पाहिलं तर 9,000 वेतन दिसत नाही. मग आपण काय करतो, 9,000 म्हणजे काही चुकलं असेल बाबा, तर आपण पर्याय क्रमांक बी निवडतो. कारण आपण पूर्ण प्रश्न वाचतच नाही. तर अमोलचे वार्षिक वेतन विचारले. अमोलचे वेतन विचारले का? नाही. कोणते वेतन विचारले बाबा? वार्षिक. आणि काढले कोणते आपण? मासिक वेतन. मग मासिक वेतन 9,000 रुपये. मग एका महिन्याचे 9,000 आहे. वार्षिक म्हणजे किती महिने? 12 महिने. मग 12 महिन्याचे किती असेल? 9,000 गुणिले 12. 12 9 किती होतात पहा? 12 9 108 आणि 3 शून्य वाढवायचे 1 2 3 म्हणजे आपलं उत्तर काय येते पहा? 1,08,000. म्हणजेच पर्याय क्रमांक डी. बरेच विद्यार्थी अशा चुका करतात. तुम्ही अशा चुका करायच्या नाही. पुढला प्रश्न पहा. खालील तक्त्यातील आकडे पाहून पुढील 2 म्हणजे 8 व 9 प्रश्नाची उत्तरे द्या म्हणते. हे 2 प्रश्न सोडवायचे. इथे विद्यार्थी दिले आपल्याला अजय, विजय आणि सोनाली. आणि इथे विषय दिले की गणित, इंग्रजी, विज्ञान आणि त्यांना मिळालेले गुण आहेत विषयानुसार. मग प्रश्न काय म्हणते पहा. कोणत्या विद्यार्थ्याचे गुण, एकूण गुण, कोणत्या विद्यार्थ्याचे एकूण गुण सर्वाधिक आहे, म्हणजे सर्वात जास्त कोण्या विद्यार्थ्याचे गुण आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर मग अजयचे गुण पहा. गणितात 70, इंग्रजीत 80 आणि विज्ञानमध्ये किती आहे? 75. जर आपण यांची बेरीज केली अजयला मिळालेल्या गुणांची, तर अजयला मिळालेले गुण आहे 225. तुम्ही बेरीज करून पाहा. विजयला मिळालेले गुण सुद्धा किती आहे? 225. आणि सोनालीला मिळालेले गुण आहे 263. म्हणजे सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले? तर सर्वात जास्त गुण मिळालेले आहेत सोनालीला. म्हणजे आपल्याला सर्वाधिक गुण पाहिजे होतं, तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न काय म्हणतो? याच्याच आधारे आहे तो पुढला प्रश्न. पुढला प्रश्न म्हणतो कोणत्या विषयात, प्रश्न क्रमांक 9, कोणत्या विषयात एकूण सरासरी गुण सर्वात जास्त आहे? आपल्याला काढायचं आहे सर्वात जास्त सरासरी गुण. आणि कशाचं काढायचं आहे? इथे विद्यार्थ्याचं नाही काढायचं, तर इथे विषयाचं काढायचं. कोणत्या विषयात सरासरी सर्वात जास्त गुण मिळाले? आता विषयाची सरासरी काढायची, तर एक गणित विषय सरासरी काढता येते आपल्याला. सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या, म्हणजे एकूण अंकांची बेरीज भागेला एकूण संख्या. म्हणजे इथे किती आहे? गणित विषयात मिळालेले गुण किती आहे? 70, 65, 85. इथे गणिताचे टोटल गुण काढून घेऊया. इथे किती आहे? 80, 78, 90. इथे इंग्रजीचे गुण. आणि इथे विज्ञानमध्ये 75, 82 आणि 88. इथे विज्ञानचे गुण काढून घेऊया. आणि आपल्याला सरासरी गुण विचारले तर नंतर सरासरी काढूया. मग त्याचे गुण किती आहे पहा आता. जर आपण 70, 65 आणि 85 यांची बेरीज केली तर आपलं उत्तर येते 220. इंग्रजी विषयाची बेरीज केली तर याचं उत्तर येते 248. आणि विज्ञान विषयाची बेरीज केली गुणांची तर उत्तर येते 245. आणि यांची सरासरी काढायची आहे. पण एक लक्षात घ्या, या सर्व विषय म्हणजे काय, तर हे तिघांचेच आहे. म्हणजे यांची सरासरी जरी काढायची असली तर 220 भागेला 3, 248 भागेला 3 आणि 245 भागेला 3. मग उत्तर कोणतं मोठं येईल? उत्तर जी संख्या मोठी त्याची सरासरी मोठी येणार आहे 100%. याची सरासरी सर्वात कमी येणार, याची सरासरी 2 नंबरला येणार. सर्वात जास्त सरासरी कोण्या विषयाची येणार आहे? सर्वात जास्त सरासरी इंग्रजी विषयाची येणार आहे. तुम्ही काढून जरी पाहिलं तर याची सरासरी जर तुम्ही काढून पाहिलं, याचा भागाकार केला तर याचा भागाकार जवळपास 73 पॉईंट समथिंग येणार, काहीतरी येणार. याचा भागाकार 82 पॉईंट काहीतरी येणार आणि याचा भागाकार 81 पॉईंट काहीतरी येणार. म्हणजे आपल्याला भागाकार करायचं काम नाही, कारण नवोदयमध्ये वेळेला पण फार महत्व असते. त्यामुळे आपलं उत्तर काय येणार? तर आपलं उत्तर येईल सरळ सरळ
पर्याय क्रमांक सी इंग्रजी विषयाची सरासरी सर्वात जास्त आहे आणि कमी सरासरी विचारली असती तर गणित विषयाची सरासरी सर्वात कमी आहे. चला पुढचा आणि आजच्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा प्रश्न पाहूया आपण. तो पण खूप महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 10. एका व्यक्तीने 3/4 वेगाने चालून 2 तासात पोहोचला. एक व्यक्ती आहे, तो 3/4 वेगाने चालला तर तो 2 तासात पोहोचला. जर इथं तर झालं, जर त्याचा मूळ वेग 8 किलोमीटर प्रति तास असेल तर सध्याचा वेग किती? तर मग इथं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी उलट विचारलेलं आहे. पहिल्यांदा काय दिलं, पहिल्यांदा तो कोण्या चालीने गेला किंवा कोण्या वेगाने गेला हे आधी दिलं आणि मूळ वेग नंतर दिलं. मूळ वेग म्हणजे त्याचा पूर्वीचा वेग, आधीचा वेग. मग इथं काय करायचं, मूळ वेग आहे, आधीचा वेग किती आहे? 8 किलोमीटर प्रति तास. 8 किलोमीटर प्रति तास. नंतर काय झालं, ते कोण्या वेगाने चालला आता पहा आणि तो 2 तासात पोहोचला म्हणते. तर तो कोण्या वेगाने चालला आता, तर या 8चे किती भाग केले? 4 भाग. 1 2 भाग, मग 2 भाग 1चा झाला 2 भाग, मग 3 दुनी 6 असं आहे. त्यापेक्षा असं पण करा. याचे जर आपल्याला 3/4 काढायचे तर 4 1 4, 4 दुनी 8 आणि 2 6. म्हणजे सध्याचा त्याचा वेग किती आहे? 6 किलोमीटर प्रति आवर. एका घंट्यात 6 किलोमीटर आणि त्याचा सध्याचा वेगच विचारला. मग सर हे 2 तास कशासाठी दिलं होतं? तर 2 तास तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. इथे या 2 तासाची गरज सुद्धा नव्हती. तुम्हाला काय दिलं? तुम्हाला मूळ वेग दिला आणि त्या मूळ वेगाचा हे पूर्वीचा वेग दिला आणि आताचा वेग दिला. आताचा वेग पूर्णांकात दिला. मग यावरून तुम्हाला आताचा वेग काढता येत होता. मग हे 2 तास म्हणजे गुगली पकडायचं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. म्हणजे आपलं उत्तर काही सरळ सरळ आहे. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा सर्व व्हिडिओ म्हणजे आज शिकवलेले सर्व गणिते छान समजले असतील. जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.